तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लीला श्रीकृष्णांची. एकदा एक अतिशय हुशार चोर एका श्रीमंत माणसाच्या बंगल्यावर चोरी करण्यासाठी गेला. त्या दिवशी एक संत महात्मे त्या ठिकाणी भागवत कथा वाचण्यासाठी आले होते. ते परमेश्वरांच्या लीलांचे भावपूर्वक वाचन करीत होते. घरातील मंडळी अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. चोर मागच्या दारातून बंगल्यात शिरला. त्याने पाहिले सर्व भागवत ऐकण्यात गुंग आहेत. त्याच वेळेस संत महात्मे श्रीकृष्णाच्या मूर्तीचे वर्णन करीत होते. ते वर्णन असे होते की यशोदा माता आणि रोहिणी माता दररोज श्रीकृष्ण आणि बलरामांना सोन्याचे अलंकार घालत असत. संत श्रीकृष्ण भगवंताच्या रत्नाचे हारांचे व अलंकाराचे किती अनमोल आहेत. मृत्यूलोकात असे अलंकार कुठेच नाहीत, असे भक्तिभावाने वर्णन होते. चोराने कानोसा घेतला आणि त्या अलंकाराचे वर्णन ऐकले. चोराचे लक्ष चोरीवरून निघाले आणि तो विचार करू लागला की इतके अमूल्य रत्न अलंकार ज्याच्याकडे आहेत त्या दोन्ही भावांचा पत्ता या साधूला मी विचारतो. श्रीकृष्ण आणि बलराम कोणत्या ठिकाणी गायी चरायला जातात हे विचारू आणि त्यांचे रत्नांच्या माळा अलंकार हिसकावून घेऊ. इतकं द्रव्य आपल्याजवळ आल्यावर आपण खूप श्रीमंत होऊन जाऊ की आपल्याला चोरी करण्याची गरजच पडणार नाही, असा विचार करून तो घरातून बाहेर पडला व बंगल्याच्या थोडं दूर जाऊन साधूचे प्रवचन संपण्याची वाट पाहू लागला. श्रीकृष्ण भगवंताची लीला पहा. त्या चोराने भगवत आणि भक्तीचे प्रसंग या आधी कधीच ऐकले नव्हते. कारण चोर तो चोरच, तो दुर्व्यसनी लोकांच्या संगतीत राहणारा. त्याला संत समागम माहीतच नव्हता. चोरी करणे, लुटामार करणे, दरोडे घालणे हेच त्याला माहीत होते. आता तो चोर सुनसान रस्त्यावर उभा राहून साधू येण्याची वाट पाहू लागला. आणि कधी तो साधू येईल आणि मी त्या दोन्ही भावांचा पत्ता विचारेन असे त्याला झाले. तिकडे प्रवचन झाले आणि संत महात्मे बंगल्याबाहेर आले व रस्त्याने आपल्या पर्णकुटीत जायला निघाले. साधू समोरून येत असल्याचे पाहून चोराने चाकू काढला आणि साधू समोर येऊन उभा राहिला. चाकूचा धाक दाखवत साधूला विचारले की तुम्ही ज्या दोन भावांबद्दल बंगल्यात सांगत होते त्याचा पत्ता मला सांगा, नाहीतर यमलोकी जायला तयार व्हा. संत महात्म्यांना भीती वाटली, पण त्यांनी उत्तर दिले की अरे बाबा, मी भागवत कथा सांगत होतो. चोर म्हणाला, मला फसवू नका. या दोन्ही भावांच्या दागिन्यांची किंमत खूप आहे. ते अमूल्य रत्नांनी बनलेले आहेत असं तुम्ही सांगत होता. मला त्यांचा पत्ता द्या. संत त्या चोराला समजावून सांगू इच्छित होते, पण तो ऐकेना. मग संतांनी विचार केला की या द्रव्यलुब्ध अविवेकी मूर्ख माणसाला ज्ञानाच्या या गोष्टी कळणार नाहीत. याच्या मनात फक्त सोने अलंकार याचा विचार आहे. आणि संतांना त्या चाकूचेही भय वाटत होते. म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी संत म्हणाले, वृंदावनात जा. तेथे तुम्ही दोन्ही भाऊ सकाळ सकाळी गायी चरायला येतात. तेथेच तुला ते भेटतील. एवढे सांगून तेथून संत महात्म्यांनी काढता पाय घेतला. जाता जाता चोराने त्यांना म्हटले की त्या दागिन्यांचा अर्धा हिस्सा मी तुम्हाला देईन. चोर वृंदावनाकडे जायला निघाला. भराभरा चालत त्याने वृंदावन गाठले. संध्याकाळच्या सुमारास तो पोहोचला होता. त्याने तेथील ग्रामस्थ लोकांना विचारले की कृष्ण आणि बलराम गायी चरण्यासाठी कुठे येतात. लोकांनीही अगदी निर्मळ मनाने ही जागा दाखवली. चोर तेथे वृंदावनात गेला व एका झाडावर जाऊन बसला. मनात फक्त श्रीकृष्ण भगवंताचा विचार होता. नकळत का होईना श्रीकृष्ण नामाचा जप सुरू होता. रात्रभर त्याला झोप आली नाही. पूर्ण रात्रभर त्याला तहान भूक कशाचीच पर्वा नव्हती. त्याच्या मनात एकच उत्सुकता होती, कधी त्या दोन्ही भावांचे अलंकार हिसकावून घेईन. तो मोठ्या उत्कंठेने सूर्योदयाची वाट पाहत होता. रस्त्याकडे पाहायचा. नकळत श्रीकृष्ण नामाचा उच्चार त्याच्या मुखातून निघत होता आणि मनातही तेच नाम जपले जात होते. अरुणोदय झाला.
चोरांची उत्कंठा अधिकच वाढली. थोड्याच वेळात त्याने एक अलौकिक असा प्रकाश समोरून येताना पाहिला. निरखून पाहिल्यावर 2 मुले येताना दिसली. तो त्या मुलांना एकटक पाहू लागला. याआधी इतके सुंदर मनमोहक रूप त्याने कधीच पाहिले नव्हते. मी कोण, काय, कशासाठी इथे आलो हे सर्व विसरला. श्रीकृष्ण आणि बलराम जवळ आल्यावर त्याला आठवले की अरे, आपण तर चोर आहोत आणि या दोघांचेही अलंकार घेण्यासाठी इथे आलेले आहोत. आणि त्याने दोघांचेही अलंकार घेण्यासाठी श्रीकृष्ण व बलराम यांना धमकवायला सुरुवात केली. संत स्वतः पुढे होऊन सर्व दागिने काढायला लागला. तेव्हा भगवंतांनी स्मित हास्य करून त्याला दागिने नेण्यास परवानगी दिली. चोराला परमेश्वराच्या अंगाचा अलौकिक स्पर्श अतिशय सुखावह वाटला. अलंकार घेऊन तो तेथून लगेच पसार झाला आणि त्या श्रीमंत माणसाच्या बंगल्याजवळ येऊन साधू येण्याची वाट पाहू लागला. साधू समोरून येताच त्याने म्हटले, त्या दोन्ही भावांचे दागिने मी आणले आहेत, तुम्ही आपला वाटा घ्या. साधू खूप अस्वस्थ झाले आणि त्याला म्हणाले, तू कोणत्या मुलांचे दागिने आणले? चोर म्हणाला, विसरलात काय? मी तुम्हाला कृष्ण आणि बलरामाचा पत्ता विचारला होता. तुम्ही म्हणाले वृंदावनात जा. तिथे गेलो आणि त्यांचे नावही विचारले आणि त्यांच्याकडून हे दागिने आणले. संत खूप आश्चर्यचकित झाले आणि त्याला म्हणाले, मला त्या मुलांना भेटायचे आहे, तिथे घेऊन चल. चोर म्हणाला, चला. दोघेही वृंदावनात पोहोचले. तेथे कृष्ण आणि बलराम एक वृक्षाखाली बसलेले दिसले. चोर म्हणाला, ते बघा तिकडे आहेत. पण साधूला काहीच दिसेना, फक्त चोरालाच दर्शन होत होते. साधूला आणखीही आश्चर्य वाटले आणि दुःखही वाटले. चोर श्रीकृष्ण भगवंताला व बलरामाला म्हणाला, तुम्ही या महात्म्यांना का दिसत नाही? तुम्ही त्यांनाही दिसा, नाहीतर ते मला लबाड समजतील. त्या चोर भक्ताच्या हट्टापायी महात्म्यांना ही परमेश्वराचे दर्शन झाले. साधूच्या डोळ्यातून अश्रू आले आणि रडायला लागले व म्हणाले, हे भगवंत, मी अनेक वर्षापासून भगवत कथा करतो. जन्मभर मी आपले स्मरण करत आलो, पण अशी कृपा माझ्यावर केली नाही. या चोराला तर फक्त अलंकार पाहिजे होते. याला आपल्या ईश्वरत्वाबद्दल काहीच माहिती नव्हते. मग त्याला आपण दर्शन का दिले? भगवंत म्हणाले, कारण या उत्कंठ भावनेने तू मला कधी बोलावले नाहीस म्हणून. संत महात्मे खूप रडायला लागले. पुढे भगवंत सांगू लागले की नकळत का होईना त्याच्या संताच्या शब्दावर दृढ विश्वास होता. भलेही त्याला माझ्याबद्दल काही माहीत नव्हते, पण मला शोधण्याची उत्कंठा त्याच्या अंतःकरणात होती. रात्रभर तो माझेच स्मरण करीत होता, म्हणून मी त्याला दर्शन दिले. तशी उत्कंठा तुझ्या अंतःकरणात कधीही नव्हती. आता ही तुला तुझ्या हट्टामुळे दर्शन होत आहे. हे सर्व दृश्य पाहून चोराचे मन परावर्तित झाले. तो खूप आनंदित झाला व त्या संतांच्या सहवासात श्रीकृष्ण भगवंताचा परमभक्त झाला. म्हणून संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा. संसाररूपी सागरातून तरुण जाण्यासाठी संतांचे शब्द हीच नाव आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.